हॅलो, मी डॉक्टर शीला पठारे. मूलबाळ होण्यासाठी मी ट्रीटमेंट देते. तर माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून पेशंट येतात आणि ह्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात आणि हे प्रॉब्लेम मला खूप डिटेलमध्ये मी काउन्सिलिंग करते. त्यावेळेस काउन्सिलिंग करताना मला खूप डिटेल काही बोलता येत नाही का, म्हणजे खूप सगळे विषय मला हाताळायचे असतात त्या दिवशी आणि मी एक विषयामध्ये खूप डिटेल बोलू शकत नाही. त्यामुळं मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि हा मी यूट्यूबला अपलोड करणार आहे. तर आपल्याला सिमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट कसा पाहिजे या बाबतीत खूप शंका असतात लोकांना आणि मी एकदम आयडियल रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करते. कारण मी IUI किंवा IVF कधीच केलेलं नाही आणि कधीच करतही नाही, करणार पण नाही. मी फक्त टॅबलेट देते आणि टॅबलेटमुळं माझ्याकडं खूप हजारो लोकांना मुलं झाले. तर मग मी टॅबलेटनीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व करते पेशंटचे आणि टॅबलेटनी प्रॉब्लेम सॉल्व केल्यामुळं मला तो जो रिपोर्ट असतो तो एकदम परफेक्ट लागतो. म्हणजे तो जर एकदम आयडियल रिपोर्ट झाला तर नॅचरली प्रेग्नन्सी राहते. कारण IUI करायच्या वेळेस स्पर्म वॉश केलं जातं, नंतर IVF करायच्या वेळेस तर स्पर्म एकदम उचलला जातो नाही का, स्पर्म घेऊन इंजेक्ट केला जातो आणि मला तर नॅचरली प्रेग्नन्सी ठेवायची माझ्या पेशंटला आणि मग मला रिपोर्ट माझा पेशंटचा एकदम परफेक्ट करण्यासाठी मी कसा रिपोर्ट पाहिजे हे मी सांगते. तर बघा, हजबंड सिमेन ॲनालिसिस म्हणजे हजबंडचा सिमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट. तर यामध्ये काय असतं, टोटल स्पर्म काउंट म्हणजे टोटल शुक्राणूंची संख्या 40 ते 45 मिलियन पाहिजे. नंतर हे 40 ते 45 मिलियन स्पर्म काउंट पाहिजे, पण 10 मिलियनला पण आमच्याकडे एका महिन्यात रिझल्ट आलेला आहे. नंतर 13 मिलियन असलेल्या पेशंटला 2 महिन्यात रिझल्ट आला आहे, पण टॅबलेट चालू असताना. नंतर आम्ही लेस दॅन 1 मिलियन स्पर्म काउंटचा पण माझ्याकडं एका पेशंटचा एकाच महिन्यात 20 मिलियनवर गेला, लेस दॅन 1 मिलियन होता. नंतर एकाचा 0.2 मिलियन होता. तर आमच्या ट्रीटमेंटनी 3 ते 4 महिन्यामध्ये तो 44 मिलियनवर गेला. तर त्यांचे रिपोर्ट आहेत माझ्याकडं. तुम्ही जर मला म्हटले की ते रिपोर्ट मला व्हॉट्सअपवर पाठवा तर मी ते रिपोर्ट पण तुम्हाला पाठवू शकते. नंतर एका पेशंटचा, मुंबईचं पेशंट होतं, 3 मिलियन स्पर्म काउंट होता. तर तो 3 महिन्यातच 60 मिलियनवर गेला. असे खूप आहेत माझ्याकडं उदाहरणं आणि माझ्याकडं त्यांचे रिपोर्ट्स पण आहेत की आमच्या ट्रीटमेंटनी एकदम 0 स्पर्म काउंट होता एका पेशंट. ॲक्च्युली त्याचा लेस दॅन 1 मिलियन होता. त्याच्यानंतर लेस दॅन 1 मिलियन होता. त्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी त्यांनी केला तर तो 0 मिलियन आला, म्हणजे अझोस्पर्मिया आला. आणि त्या पेशंटनी माझी 3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही 4थ्या महिन्यात ट्रीटमेंटला गॅप दिला आणि 5व्या महिन्यात रिपोर्ट करायला लावला. तर त्याचा आज 55 मिलियन आहे. म्हणजे जानेवारीतला रिपोर्ट होता 0 आणि मेमधला रिपोर्ट आहे 55 मिलियन. तर हे रिपोर्ट्स पण माझ्याकडे आहेत आणि मी या पेशंटच्या प्रिंट पण काढून ठेवल्यात. त्यामुळं खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की लेस दॅन 10 मिलियन स्पर्म काउंट असेल तर होऊ शकत नाही किंवा तो वाढू शकत नाही. असं काही नाही आहे. माझ्याकडं ह्याचे रिपोर्ट्स आहेत आणि मी त्यांच्या प्रिंट काढून माझ्या फाईलला एका लावलेल्या आहेत. आता बघा, टोटल स्पर्म काउंट 40 ते 45 मिलियन पाहिजे. टोटल मोटिलिटी म्हणजे टोटल हालचाल करणारे शुक्राणू 80% पाहिजेत. नंतर आता शुक्राणूंच्या हालचालीमध्ये म्हणजे त्यांच्या स्पीडमध्ये 5 ग्रेड येतात. 0 ग्रेड, 1st ग्रेड, 2nd ग्रेड, 3rd ग्रेड आणि 4th ग्रेड. म्हणजे हालचालीचे ग्रेड आहेत, हे स्पीडचे ग्रेड आहेत. म्हणजे शुक्राणू कोणत्या स्पीडनी चालतात किंवा त्यांची हालचाल कशी, मोटिलिटी कशी, त्याच्यानुसार त्यांचा ग्रेड ठरवलेले आहेत. आता बघा, 0 ग्रेडचे जे शुक्राणू आहेत ते बिलकुलच हालचाल करत नाहीत, जागेवर शांत पडलेले असतात. नंतर 1st ग्रेडचे शुक्राणू फक्त जागेवर हालचाल करतात. 2nd ग्रेडचे शुक्राणू खूप स्लगिश असतात, स्लो चालतात.
कारण त्यांना पळायला ताकद नाही आहे, कमजोर आहेत ते, हे सगळे कमजोर, हे तिन्ही प्रकारचे शुक्राणू कमजोर. 3rd ग्रेडचे शुक्राणू गुड ॲक्टिव्हिटीमध्ये जातात आणि 4th ग्रेडचे टॉपमोस्ट स्पीड असतो त्यांना. आता 4th ग्रेडचे स्पर्म्स कसे असतात आणि 3rd ग्रेडचे कसे असतात. आता बघा, 3rd ग्रेडचे शुक्राणू गुड ॲक्टिव्हिटीमध्ये जातात आणि 4th ग्रेडचे शुक्राणू फुल ॲक्टिव्हिटीमध्ये जातात. आता 4th ग्रेडचे शुक्राणू कसे असतात बघा. जे शुक्राणू इथं सोडल्यानंतर इतके फुल स्पीडने आतमध्ये जातात की त्यांची शेपटीची हालचाल दिसूच शकत नाही, म्हणजे देअर टेल मूव्हमेंट वी कॅनॉट सी. हे कोणते? 4th ग्रेडचे. ते किती पाहिजेत आपल्याला? 25%. नंतर 3rd ग्रेडचे शुक्राणू हे पण आपल्याला 25% पाहिजे, कारण हे शुक्राणू फक्त गर्भफलित करू शकतात आणि हे दोन्ही मिळून 50% पाहिजेत आपल्याला. आता बघा, 3rd ग्रेडचे शुक्राणू कसे असतात. तर जे शुक्राणू इथं सोडल्यानंतर त्यांचा स्पीड पण चांगला असतो, पण थोडासा फोर्थ ग्रेडपेक्षा 3rd ग्रेडचा स्पीड थोडासा कमी असतो, त्यामुळं त्यांची शेपटीची हालचाल आपल्याला दिसू शकते. देअर टेल मूव्हमेंट वी कॅन सी. ओके. आता बघा, 4th ग्रेडचे 25%, 3rd ग्रेडचे 25%. टोटल मोटिलिटी 80%, 70, 65, 60% असली तरी चालते. हा स्पर्म काउंट 15 ते 20 मिलियन असला तरी चालतो, पण आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी असा रिपोर्ट आपण तयार करतो. नंतर नॉर्मल स्पर्म्स 90% पाहिजेत आणि ॲबनॉर्मल 10% पाहिजेत असं नाही, 10%पेक्षा जास्त नको आहेत ॲबनॉर्मल स्पर्म्स. तर ॲबनॉर्मल स्पर्म्स आणि नॉर्मल स्पर्म्स म्हणजे काय हे आपण आता समजून घेणार आहोत. आता बघा, नॉर्मल स्पर्म्स कसे असतात ते सांगणार आहे मी तुम्हाला, आणि ॲबनॉर्मल स्पर्म्स कसे असतात. आता बघा, हा नॉर्मल स्पर्म आहे, म्हणजे त्याची शरीर रचना म्हणजे मॉर्फॉलॉजी, हेड, नेक आणि टेल म्हणजे डोकं, मान आणि शेपटी. आता ह्या हेडमध्ये हा DNA इथं असलाच पाहिजे, त्याचा स्पर्मचा आकार असाच पाहिजे, मानेचा म्हणजे नेकचा आकार असा पाहिजे, हेड, नेक आणि टेल. समजा हेड डिफेक्ट्स तयार झाले म्हणजे ॲबनॉर्मल हेड तयार झालं, तर ॲबनॉर्मल हेड कसे बनतात. आता डोक्याचा आकार मी तुम्हाला असाच सांगितला आहे. जर राऊंड हेड झालं तर गर्भफलित होऊ शकत नाही. तर हेडचे कसे प्रकार असतात बघा. ॲबनॉर्मल हेड किंवा डिफेक्टिव्ह हेड कसे असतात. स्मॉल हेड, लार्ज हेड. स्मॉल म्हणजे छोटं, लार्ज म्हणजे मोठं, जायंट हेड म्हणजे खूप जास्त मोठं तयार झाले डोकं. नंतर पिन हेड म्हणजे सुईसारखं. नंतर राऊंड हेड म्हणजे गोल गरगरीत. आणि हेडलेस म्हणजे शुक्राणूंना डोकं नाही, फक्त नेक आणि टेल दिसते, हेडलेस. नंतर DNA नसलेले पण डोके असतात, म्हणजे DNAच नाही त्याच्यामध्ये. DNA नसेल तर गर्भफलित होऊ शकत नाही. आता बघा, असे ॲबनॉर्मल नेक ॲबनॉर्मॅलिटीज असतात, टेल ॲबनॉर्मॅलिटीज असतात. टेल म्हणजे शॉर्ट टेल असू शकते, राऊंड कॉइल्ड टेल असू शकते, कॉईल झालेली आतमध्ये, किंवा बायफर्केटेड म्हणजे त्या दुभंगलेल्या शेपट्या, म्हणजे असे ॲबनॉर्मल स्पर्म्स तयार होतात. तर ॲबनॉर्मल स्पर्म्स कशामुळे तयार होतात आणि स्पर्म काउंट कशामुळे कमी होतो, स्पर्म मोटिलिटी कशामुळे कमी होते, आणि 3rd ग्रेडचे आणि 4th ग्रेडचे स्पर्म्स कशामुळे कमी होतात. तर याला एकच कारण आहे, ते आहे विषारी घटक. म्हणजे पुरुषांच्या शरीरात विषारी घटकांचा साठा जर जास्त वाढला तरच स्पर्म्स मारले पण जातात, स्पर्म मोटिलिटी कमी होते, पर्यायी हे दोन्ही पण कमी होतात आणि स्पर्म मॉर्फॉलॉजी पण खराब होऊन जाते. तर विषारी घटक आणि उष्ण